तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो रडतोय, माध्यमं रडतायत, रिपोर्टर्स रडतायत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, मला काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, पिक्चर्स बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही का? का नाही मला खरंच कळत नाही. राजीनामा बिजीनामा जाऊ दे खड्ड्यात, मला नाही पडली आहे कशाची. मला असं वाटतंय या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली. आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते, पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिलेत. कसला राजीनामा? का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको? का सांगता येत नाही? आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील? आता नाही करू शकणार आहे, कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता, पण झाला नाहीये. पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो, खरंच आमच्याकडनं ठेवू नका. आम्ही सगळं